फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके आणि राहुल आवाडे फडणवीसांच्या भेटीसाठी आलेत. राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद कुणाला मिळणार याची यादी दिल्लीत पोहोचली आहे. या यादीवर आज हायकमांडकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिवसेना मंत्र्यांची त्यांनी यादी दिली. दरम्यान शिंदेंच्या मंत्र्यांची यादी उशिरा दिली गेल्यामुळे नागपुरात शपथविधी होणार आहे. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आता 15 डिसेंबरला नागपुरात होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मुंबईऐवजी नागपुरातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देतील. बहुमत असूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही, मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार केला नाही अशी टीका संजय राऊतांनी केली. भाजपला मंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं असा घणाघात राऊतांनी केला. मंत्रिमंडळ विस्तार कुठेही करा, आम्हाला काहीही देणं घेणं नाही. सरकार आल्यानंतर आम्हाला सोयाबीन, कापसाला भाव हवाय, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली. भाजपला शिवसेनेनं हिंदुत्व शिकवलं, भाजपच्या लोकांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं असं खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप म्हणजे हिंदुत्वाचा बाप बनले का असा सवाल राऊतांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज आहे. नागपूर विमानतळापासून फडणवीसांच्या धरमपेठ निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास 7,500 वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आलंय. सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात राष्ट्रवादीचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबतच अनेक नेते उपस्थित राहतील. विदर्भातील आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. राज ठाकरेंनी पुण्यातल्या नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत. पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेऊन महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश बकान यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमार यांनी रस्ते, पाणी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्यासाठी वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडेंनी दिला. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराड येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला गेला असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली. अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयची टीम तळ ठोकून आहे. आज पुन्हा सलग 3ऱ्या दिवशी त्या संशयित तरुणाची चौकशी होणार आहे. मुंबई पालिका घनकचरा व्यवस्थापनावरती आता कर लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. पालिका घनकचऱ्यासाठी वेगळा कर आकारत नव्हती, मात्र पालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यानंतर येत्या आर्थिक वर्षापासून हा कर लावला जाण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागानं सर्व शाळांसाठी काढलेला आदेश वादग्रस्त ठरलाय. शालेय सहलींसाठी आता फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचाच वापर करावा अशी सक्ती करणारे आदेश जारी केल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बीडच्या वडवणी शहरात कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात येतोय. यावेळी वाल्मिक कराड समर्थकांनी पायी रॅली काढून घोषणाबाजी केली. द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातच मागील 4 ते 5 वर्षांपासून द्राक्ष लागवड कमी क्षेत्र होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे राज्यातील सुमारे 50,000 एकरावरील द्राक्ष लागवड कमी झाल्याची माहिती संघटनांनी दिली आहे. इंदोरमधील साखर व्यापाऱ्यांची 2,61,00,000 फसवणूक केल्याप्रकरणी मितेश नहाटा याला अटक करण्यात आली. तर ठाकरे गटाचे उपनेते साजन पासपुते अद्यापही फरार आहेत. धाराशिव भूम तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन चांगलाच गोंधळ घातला. महावितरणनं वीज पुरवठा खंडित करण्याचा कोणताही टाइम टेबल लावलं नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकं जगवण्याची मोठी अडचण झाली आहे. वाशिमच्या रिसोड परिसरात अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉक्टरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करत सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा मराठा समाजानं दिलाय. घाटकोपर रमाबाई पुलावरती क्रेन कोसळली. क्रेन कोसळल्यामुळे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी 6 तास बंद ठेवण्यात आला असून वाहतूक सर्व्हिस रोडनं सुरू करण्यात आली आहे. हिंगोलीच्या बाळापूरमधील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाची रुग्णांबाबतची अनास्था दिसून आली. येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्यानं धुमाकूळ घातला. पाळीव प्राण्यांवरती हल्ला करत त्यांना ठार करत मुक्त संचार करणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला. तर नागरिकांना अंकाई किल्ल्यात सुद्धा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे जेरबंद करण्याची मागणी केली जाते. वर्धा जिल्ह्यात यंदा अपघातात 148 जणांनी आपला जीव गमावलाय. डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या यंदा जास्त आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत मृतकांच्या संख्येत घट झाली आहे. भिवंडीमध्ये नागाव गावाच्या हद्दीमध्ये दुचाकीसोबतच ड्रेनेज पाईपलाईनच्या खड्ड्यात पडला. अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय. जेसीबीच्या साह्यानं दुचाकी बाहेर काढण्यात आली. जम्मू काश्मीरच्या लासल गावातील कांदा पाठोपाठ आता मक्याची देखील आवक करण्यात येते. 2600 टन मका घेऊन 42 वॅगनची रेल्वे बारी ब्राह्मणाला रवाना झाली. धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव हे द्राक्षासाठी प्रसिद्ध गाव आहे. मात्र द्राक्षाला अनपेक्षित फळ नसल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. मनमाडसोबतच नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर आणि शेपूला कवडीमोल भाव मिळतोय. लसणाचे भाव देखील 500 रुपयांवरनं 150 रुपयांवरती आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. बोदवड तालुक्यातील लोणवाडी ते शिरसाळा मारुती इथे दरवर्षीप्रमाणेच पायीवारीचं प्रस्थान झालं. भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होती. शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. गोंदियात आतापर्यंत 1,17,913 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली. प्रति किलो 75 रुपयांवरती असलेले कांद्याचे दर 21 रुपयांनी कमी होऊन 54 रुपयांवरती आलेत. यवतमाळच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रामध्ये अवैधरित्या मौल्यवान खैर वृक्षतोड करणाऱ्या 6 तस्करांना वनविभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय. या कारवाईमध्ये 35 लाखांच्या मुद्देमालासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील खोपी पिंपळवाडी धरणाच्या कामाला आता गती आली आहे. 1985 सालापासून हे धरण रखडलं होतं. मात्र आता या धरणाच्या सुशोभीकरणापासून ते सीसीटीव्ही लावण्यापर्यंत सर्व कामाला गती आली आहे. अहिल्यानगरमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची बदली होऊन सुद्धा कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता संलग्न करण्यात आलं. मात्र आता अशा बदली कर्मचाऱ्यांना 2 दिवसात कार्यमुक्त न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिलाय. बनावट औषधांचा गैरप्रकार समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील मिनी घाटी हॉस्पिटलमध्ये नव्यानं खरेदी केलेली औषधं सील करण्यात आली आहेत. या 14 कोटींच्या 257 प्रकारच्या औषधांची आता तपासणी करूनच वापरण्यासाठी ती दिली जातील. अहिल्यानगर पालिकेनं हाती घेतलेली अतिक्रमणांवरची कारवाई आणखी तीव्र करण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी दिलेत. त्यासाठी त्यांनी अतिक्रमणधारकांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धान मळणीसाठी शेतात ठेवलेल्या धान्याला अचानक आग लागली. या आगीत धान्य संपूर्ण जळून खाक झाल्यानं 850 भाऱ्यांचे पुंजणे जळलेत. सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीनं ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ ठराव केला. यावेळी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ईव्हीएमवरतीच मतदान घेतलं जावं अशी मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कामगारांनी किमान वेतनासाठी 17 डिसेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. यावेळी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी भंगार विकू नये असे आदेश दिलेले आहेत. धरणगाव चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 21 प्रवासी गंभीर जखमी झालेत. खेड तालुक्यातील दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असून विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. सप्ताहाच्या सोहळ्याला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. लोकसभेत आज पुन्हा संविधानावरती चर्चा होणार आहे. यावेळी चर्चेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर देतील तर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. कानपूरमध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यात आला.
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी 101 शेतकऱ्यांचा गट दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलाय. दिल्लीमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. किमान तापमान 4 अंशांपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तामिळनाडूत पावसानं कहर केलाय. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेलेत. तिरुचिरापल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये कुख्यात गँगस्टर मनोज कुमार विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याची 2.5 कोटींची संपत्ती जप्त केली. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये हातात हत्यारं घेऊन रील बनवणं काही तरुणांना महागात पडलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये क्षुल्लक कारणातून एका कार चालकानं तरुणाला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पार्किंगच्या वादातनं एका रिक्षा चालकावर चाकून हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हरियाणाच्या ग्रेटर फरीदाबादमध्ये भीषण अपघात झाला. एका सोसायटीमध्ये कार चालकानं 2 सुरक्षा रक्षकांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील फरीदाबाद येथील एका कंपनीमध्ये लिफ्टमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. यूपीच्या अमरोहामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. स्कूटरवरून आलेल्या तरुणांनी मृत कुत्र्याला दोरीनं बांधून अनेक किलोमीटरपर्यंत खेचलं. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.